श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर स्वामी भक्तांनो, बघता बघता 20 मार्च हा आपल्या सर्वच स्वामी सेवा करायसाठी आणि दत्त सेवेकरांसाठी खरंच खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो. कारण या दिवशी स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन साजरा केला जातो. कर्दळी वडातून पहिल्या प्रथम स्वामी समर्थ महाराज हे कर्दळी वडातून याच दिवशी निघाले होते, म्हणजे गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी. आणि या शुभ मुहूर्तावर दत्त महाराजांनी स्वामी समर्थ स्वरूपाच्या अवतारात जन्म घेतला. आणि खरंच स्वामी समर्थ महाराज ज्यांना ज्यांना स्वामी भक्त आहेत, जे जे त्यांना खरंच माहीत आहे की आपले स्वामी कसे आहेत, आपल्या स्वामीने आपल्यासाठी काय केलेलं आहे. स्वामी समर्थ महाराजांचा भक्त कधीही दुःखी राहिलेला महाराजांना आवडत नाही. आपण जर महाराजाकडे एक पाऊल किंवा 10 पावले चलत गेलो तर महाराज आपल्याकडे नक्की 100 पावले चलत येतात. आणि ही सर्व अनुभूती आपल्या स्वामी भक्तांना आहे. तर बघा स्वामी भक्तांनो, मग आपलं काही कर्तव्य असतं का नाही? ज्या वेळेला आपला एखादा जन्मदिवस असतो त्यावेळेला आपल्या जन्मदिवशी आपण किती उत्साही असतो, किंवा आपल्या नातेवाईकातला, आपल्या मुलाचा, आपल्या पतीचा, आपला स्वतःचा, आपल्या भावांचा ज्यावेळेला जन्मदिवस असतो ना, त्यावेळेला आपण किती बरं आनंदी राहतो. त्यावेळेला आपलं किती नियोजन ठरलेलं असतं की आपण हे करायचं ते करायचं. मग आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन, जे ब्रह्मांड नायक आहे, जे ब्रह्मांड चालवतात, तुमच्या सर्व दुःख, वेदना, कष्ट स्वामी समर्थ महाराज हे आपल्यापासून दूर करतात. तर या महाराजांच्या जे काही जन्मदिवस आहे, म्हणजे त्यांचा प्रगट दिन आहे, त्या दिवशी जर आपण काही सेवा केल्या किंवा त्या दिवसानिमित्त जर आपण काही सेवा केल्या तर आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नसतं. तर बघा, स्वामी समर्थ महाराजांचा जन्मदिवस तर 20 मार्चला आपल्याला साजरा करायचा आहे आणि 19 मार्चला हा गुढीपाडवा असणार आहे. आता ही 20 मार्चला स्वामी समर्थ महाराजांचा जन्मदिवस साजरा करायचा, तर त्याकरिता तुम्ही 11 दिवसाची सेवा, 7 दिवसाची सेवा, 5 दिवसाची सेवा, 3 दिवसाची सेवा, मी तर म्हणते एवढं नाही जमलं तर स्वामी समर्थ महाराजांचा जो प्रगट दिवस आहे 20 मार्च, या दिवशी जरी आपण सेवा केलीत ना, तरी महाराज आपल्याला दिल्याशिवाय काही राहणार नाहीत. कारण महाराज हे त्यांचा भक्त किती अंतकरणातून सेवा करतो, किती अंतकरणातून पूजा करतो. त्याचं मन हे फक्त लोकांना दाखवण्यासाठी तो सेवा पूजा करत नाही, तर त्याला माझी भक्ती इथपर्यंत खेचत आणते. त्या भक्ताचा माझ्यावर विश्वास आहे, त्याच भक्ताला स्वामी समर्थ महाराज जे पाहिजे ते दिल्याशिवाय राहत नाहीत. मग अनेक जण म्हणतात आम्ही स्वामी सेवेकरी आहोत आणि काही काही इच्छा आमच्या तशाच आडलेल्या आहेत. पण तुम्ही विचार करा, कधीतरी तुमच्या मनात शंका आली असेल की मी महाराजांसाठी एवढं काही करते, एवढं म्हणजे आपण फक्त सेवा करतो म्हणजे आपण म्हणतो आम्ही एवढं काही करतो, आणि त्यावेळेला अहंकार येतो. बघा, श्रीकृष्णाला सुद्धा अहंकार जमला नव्हता. ज्यावेळेला राधाला अहंकार आला होता, तर त्यावेळेला अक्षरशः राधाने श्रीकृष्णाने राधाला सोडलं होतं, खांद्याहून उतरलं होतं. मला अहंकाराचं ओझं घेऊन मी तुला घेऊ शकत नाही, ज्याच्यामध्ये अहंकार नाही तो माझा आहे. आणि दत्त महाराज हे तर ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्हीचे अवतार, त्यामध्ये विष्णूंचा अवतार कृष्ण हे आपल्या महाराजांमध्ये सुद्धा त्यांचा अवतारच आहे. तर बघा, आपल्याला विना अहंकाराची स्वामीची भक्ती पूजा करायची आहे. तुम्हाला नाही जमलं 11 दिवसाची एखादी सेवा कराय, स्वामी चरित्र सारामृताचे 11 दिवस 11 पारायणे करायला, किंवा 7 दिवस 7 पारायणे जर आपण केले, तर यामध्ये एक गुरुचरित्र सुद्धा करण्याचं पुण्य मिळतं. म्हणजे 7 दिवस स्वामीचरित्र आपण एकसारखं वाचलं. आता पहिल्या दिवशी 1 ते 21 अध्यायापर्यंत स्वामीचरित्र सारामृत पूर्ण वाचायचं एकाच जागेवर बसून. असं कंटिन्यू 7 दिवस, म्हणजे आपल्याला स्वामींच्या प्रगट दिनापर्यंत वाचायचं. मग त्या दिवशी 7वा दिवस आला पाहिजे. मग त्या 7 दिवसात 7 पारायणे ज्या वेळेला स्वामीचरित्र सारामृताचे होतील, म्हणजे एका दिवशी 1 ते 21 अध्याय, दुसऱ्या दिवशी 1 ते 21 अध्याय, ते जर तुम्ही संकल्पयुक्त करत असाल, हातामध्ये पाणी घ्या, संकल्प करा, त्याच्यावर थोडे तांदूळ टाका, पाणी टाका, हातात पाणी घ्या, आणि तुमची जी इच्छा असेल, अगोदर तुमचं नाव उच्चार करा. जसं माझं नाव आहे, माझं नाव अनिता, मी म्हणणार की अनिता देशमुख हे माझं नाव झालं, आणि मी या गोत्रात उत्पन्न झालेली आहे. जसं मी वशिष्ठ गोत्रात उत्पन्न झालेली आहे. तर आता तुम्हाला तुमचं गोत्र माहीत असेल तर तुम्ही म्हणायचं, माहीत नसेल तर तुम्ही कश्यप गोत्र उच्चार करायचं. कश्यप गोत्रात उत्पन्न झालेली आहे मी, माझ्या या कार्यासाठी, या इच्छेसाठी 7 स्वामीचरित्र सारामृत वाचन करणार आहे स्वामी तुमच्या प्रगट दिनानिमित्त. आणि यामुळे माझ्या तुम्ही इच्छा आकांक्षा पूर्ण करा आणि माझ्याकडून निर्विघ्नपणे ही सेवा करून घ्या, असं म्हणून सरळ हाताने ते पाणी आणि अक्षता समोरच्या तांबणास सोडायच्या
हा झाला छोटासा आपला संकल्प. बघा तुमच्या कितीही कठीण इच्छा असो त्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत. जसा आपला वाढदिवस, आपला जो काही आपला जन्मदिवस असतो त्यावेळेला आपण आनंदी असतो ना, तसं स्वामी समर्थ महाराज सुद्धा आनंदी आहेत. म्हणजे आनंदी राहणारच ते. आणि त्यावेळेला स्वामी समर्थ महाराजांची तुम्ही सेवा कराल, त्यावेळेला तुम्हाला महाराज काही कुठलीच तुमची इच्छा अपूर्ण ठेवणार नाहीत. इच्छा पूर्ण करतील, अडलेली कामे पूर्ण करतील. मग ते तुमचा प्रश्न कुठलाही असो, विवाहाबाबतचा असो, नोकरीबाबतचा असो, तुमच्या घरामध्ये किरकिरी असो, भांडणं असो, तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती व्यसनाधीश असो, कुठलाही काही असो, कुठलंही काम असो, महाराज पूर्ण करणार. कारण महाराज सावलीसारखे सोबत राहतात. जर महाराजांचा सेवेकरी आपण झालो तर महाराज सावलीसारखे, जेवढी सावली आपल्यासोबत आहे तेवढे महाराज आपल्यासोबत राहतात. आपण आहेत तर सावली आहे, तसंच महाराज आपल्यासोबत राहतात. जिथे अडचणी असतील त्या दूर करतात. पण तुम्हाला एकच काम करायचं आहे, स्वामी 7 दिवसाची ही सेवा तुम्हाला स्वामी प्रगट दिनापर्यंत ही सेवा जर तुम्ही केला तर तुमच्या कठीणातल्या कठीण इच्छा पूर्ण होतील आणि महाराजांची साथ मिळेल. नशिबात नाही ते सुद्धा महाराज देतील आणि आयुष्याचं सोनं तर झाल्याशिवाय आपल्या राहतच नाही. जे स्वामी सेवेत आलं ना त्यांच्या तर आयुष्याचं सोनं झालेलंच असतं बघा. पण कधी कधी एवढे प्रारब्ध जड असतात ना की आपल्याला सेवेचा कंटाळा येतो, सेवा आपल्याकडून होत नाही. आपण महाराजाचे दूर दूर आहोत, आपण सेवेकरी, पण आपल्याकडून सेवा होत नाहीत, पूजा होत नाही. महाराज आपल्याला काही दिल्याशिवाय राहणार नाही. तर 7 दिवसाची आपण जर ही संकल्पयुक्त सेवा केली आणि बघा ज्यांना कुठलंच काही मागायचं नाही, कुठलाच संकल्प करायचा नाही, तरीही तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे जर 7 पारायण लगातार 7 दिवस करत असाल तर त्या पारायणामुळे आपल्याला एवढं मोठा स्वामींचा आशीर्वाद मिळतो ना, आपल्यावर संकट विघ्न येणारे सुद्धा येत नाहीत. सहसा आपल्याला शत्रूपासून सुद्धा यामुळे संरक्षण होत असतं. म्हणून खरंच ही गोष्ट आपल्याला सर्व स्वामी भक्तांना, दत्त भक्तांना लक्षात घ्यायची आहे की स्वामी चरित्र सारामृत जर आपण वाचलं तर एक गुरुचरित्र पारायण करण्याचं पुण्य आपल्याला लागतं. म्हणजे 7 दिवस कंटिन्यू पूर्ण स्वामीचरित्र सारामृत, एका दिवशी तसं कंटिन्यू 7 दिवस स्वामीचरित्र सारामृत आपण हा ग्रंथ वाचला हे, तर हा ग्रंथ नसून स्वामीचा साक्षात आत्मा आहे, स्वामींच्या लीलांचं वर्णन आहे. त्यामुळे हे वाचताना सुद्धा स्वामी आपल्यासोबत राहतात आणि त्यामुळे आपल्याला एक गुरुचरित्र पारायण करण्याचं पुण्य मिळतं. अनेक स्वामी भक्तांना आणि स्वतः मला सुद्धा या गोष्टीचा अनुभव आलेला आहे. म्हणून खरंच आपल्याला काहीच जमलं नाही सेवा करायला प्रगट दिनानिमित्त तर तुम्ही दररोज एक स्वामीचरित्र सारामृत वाचन करा. असं नाही की ते जेवणाच्या अगोदर करा, त्याला कुठलाच नियम नाही आहे. फक्त महिलांना मासिक धर्मामध्ये सुतक असेल, विटाळ असेल तरच आपल्याला हा पाठ करू शकत नाही. आपण मग कुठलीच पूजा करू शकत नाहीत. आपण शुचिर्भूतच नसतो आणि पवित्र नसतो त्यामुळे. पण ज्यावेळेला आपण शुचिर्भूत पवित्र आहात त्यामुळे तुम्हाला कुठलाच असा नियम राहणार नाही की तुम्ही हे बिना नियमाची 7 दिवसाची सेवा करसाल ते एक गुरुचरित्र पारायण करण्याचं पुण्य आपल्या पदरात पडत असतं. कारण गुरुचरित्र ग्रंथ वाचण्याचं पुण्य आपल्या पदरात पडणं म्हणजे आपलं भाग्य. सहसा कोणत्याही लोकांना गुरुचरित्र वाचणं शक्य होत नाही. गुरुचरित्र वाचण्याची इच्छा असते पण त्यांच्या नियमापायी, आपल्या घरातल्या वैयक्तिक काही अडचणीपायी आपण ह्या गोष्टी करू शकत नाहीत. म्हणून आपण जर स्वामीचरित्र सारामृत वाचलं तर गुरुचरित्र वाचण्याचं फळ मिळेल आणि कठीणातली कठीण इच्छासुद्धा आपली पूर्ण झाल्याशिवाय स्वामी ठेवणार नाहीत. तर स्वामी भक्तांनो, दत्त भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा तळमळीने ही सेवा करता येईल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात, अद्याप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण जेव्हा केव्हा मी असे सेवेबद्दलचे, वास्तू टिप्सबद्दलचे, स्वामी महाराजांबद्दलचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करते ना, त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला अगोदर मिळेल आणि तुम्ही माझा एकही व्हिडिओ हा मिस करणार नाही. तर चला भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय.